हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकॉम, महाडिस्कॉम, केडीएमसी, महावितरणसाठी ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटचा सेकंड युनिट स्टार्ट करत आहे, जो आहे रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. हे जे आमचे MCQज आपण बघत आहे हे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट आणि ऑडिटर यासाठी बघत आहे, जो आहे आपला ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट. याच्या आधी आपण युनिट 1 कव्हर केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ आतापर्यंत नाही बघितला तो पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमचे सर्व क्वेश्चन्स कव्हर होऊन जातील. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण रिस्क मॅनेजमेंटचे क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ रिस्क इज मोस्ट लाईकली टू अराइज ड्यू टू कंपनी फेल्युअर टू अडॅप्ट टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन. ठीक आहे. तंत्रज्ञानातील बदलाला कंपनी जुळवून न घेण्यामुळे कोणता धोका उद्भवतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंपायलन्स रिस्क, सेकंड ऑपरेशनल रिस्क, थर्ड स्ट्रॅटेजी रिस्क अँड फोर्थ काउंटर पार्टी रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्ट्रॅटेजिक रिस्क, धोरणात्मक धोका. नेक्स्ट, सेकंड, द फेल्युअर ऑफ काउंटर पार्टी टू फुलफिल फायनान्शियल ऑब्लिगेशन इज क्लासिफाईड अंडर. प्रतिपक्षाने वित्तीय करार न पाळल्यास तो कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट करन्सी रिस्क, सेकंड लिक्विडिटी रिस्क, थर्ड काउंटर पार्टी रिस्क अँड फोर्थ पॉलिटिकल रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड काउंटर पार्टी रिस्क, प्रतिपक्ष धोका. नेक्स्ट, थर्ड, विच रिस्क इज मोस्ट लाइकली इफ कंपनी कॅन नॉट कन्वर्ट लोकल करन्सी इनटू फॉरेन एक्सचेंज. कंपनीला स्थानिक चलन विदेशी चलनात रूपांतर करता न आल्यास कोणता धोका आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लिक्विडिटी रिस्क, सेकंड करन्सी रिस्क, थर्ड पॉलिटिकल रिस्क अँड फोर्थ ऑपरेशनल रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पॉलिटिकल रिस्क, राजकीय धोका. नेक्स्ट, फोर्थ, a company heavily dependent on one foreign supplier face which type of financial risk. एका परदेशी पुरवठादारावर खूप अवलंबून असणाऱ्या कंपनीला कोणता धोका आहे? तर बघा, ऑप्शन आहे इंटरेस्ट रेट, सेकंड काउंटर पार्टी रिस्क, थर्ड लिक्विडिटी रिस्क अँड फोर्थ कंपायलन्स रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड काउंटर पार्टी रिस्क, प्रतिपक्ष धोका. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॅल्यू ॲट रिस्क प्रोवाइड्स. व्हॅल्यू ॲट रिस्क काय दाखवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट द मॅक्झिमम एक्सपेक्टेड प्रॉफिट, सेकंड द स्टँडर्ड डेविएशन ऑफ रिटर्न, थर्ड द वर्स्ट केस लॉस विथ द कॉन्फिडन्स इंटरवल अँड फोर्थ द प्रोबॅबिलिटी ऑफ टोटल लॉस. करेक्ट आन्सर आहे थर्ड द वर्स्ट केस लॉस विद इन अ कॉन्फिडन्स इंटरवल, विश्वास पातळीवरील कमाल तोटा. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर डज नॉट डायरेक्टली इन्फ्लुएन्स इंटरेस्ट रेट रिस्क. खालीलपैकी काय व्याजदर धोक्यावर थेट परिणाम करत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स, सेकंड स्टॉक मार्केट व्होलॅटिलिटी, थर्ड फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ इंटरनल ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इंटरनल ऑडिट रिपोर्ट, अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल. नेक्स्ट, सेवन्थ, इफ अ कंपनी इंटरेस्ट पेमेंट इन्क्रीज ड्यू टू फ्लोटिंग रेट बॉरोइंग्स इट इज एक्सपोज टू. बघा, फ्लोटिंग रेट कर्जामुळे कंपनीचे व्याज देयके वाढल्यास कोणता धोका आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल रिस्क, सेकंड करन्सी रिस्क, थर्ड लिक्विडिटी रिस्क अँड फोर्थ इंटरेस्ट रिस्क. ठीक आहे. फोर्थ आहे इंटरेस्ट रेट रिस्क, व्याजदर धोका. नेक्स्ट, 8, विच फायनान्शियल रिस्क अरायजेस व्हेन द ॲक्च्युअल इनफ्लो अँड आउटफ्लो मॅच्युरिटी डू नॉट मॅच. प्रत्यक्ष मिळकत व देणी यांचा कालावधी जुळत नसेल तर कोणता धोका निर्माण होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लिक्विडिटी रिस्क, सेकंड ऑपरेशनल रिस्क, थर्ड स्ट्रॅटेजिक रिस्क अँड फोर्थ कंपायलन्स रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लिक्विडिटी रिस्क, तरलता धोका. नेक्स्ट, 9, अ बँक फेल ड्यू टू रायझिंग NPA अँड इनसॉल्वन्सी. फ्रॉम गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज अन एक्झाम्पल ऑफ. NPA वाढल्यामुळे व दिवाळखोरीमुळे बँक कोसळल्यास हा कोणता धोका मानला जातो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॅटेजिक रिस्क, सेकंड पॉलिटिकल रिस्क, थर्ड सिस्टमॅटिक फायनान्शियल रिस्क अँड फोर्थ करन्सी रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिस्टमॅटिक फायनान्शियल रिस्क, प्रणालीगत वित्तीय धोका. नेक्स्ट, 10th, वॅर इज नॉट डायरेक्टली अफेक्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. खालीलपैकी कोणाचा वॅरवर थेट परिणाम होत नाही? बघा, ऑप्शन आहे कॉन्फिडन्स लेवल, सेकंड टाइम हॉरिझॉन, थर्ड कॅपिटल स्ट्रक्चर अँड फोर्थ स्टँडर्ड डेविएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल स्ट्रक्चर, भांडवली रचना. नेक्स्ट, 11th, विच टूल इज मोस्ट ॲप्रोप्रिएट टू क्वांटिफाय मार्केट रिलेटेड फायनान्शियल लॉस.
बाजाराशी संबंधित वित्तीय तोटा मोजण्यासाठी कोणते साधन योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रेक इव्हन ॲनालिसिस, सेकंड व्हॅल्यू ॲट रिस्क, थर्ड मॉन्टे कार्लो सिम्युलेशन्स अँड फोर्थ स्क्वॉट ॲनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे व्हॅल्यू ॲट रिस्क. नेक्स्ट 12th, when Infosys earn more due to rupee depreciation, this illustrate. रुपया घसरल्यामुळे इन्फोसिसला जास्त नफा होणे हे कोणत्या धोक्याचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल रिस्क, सेकंड काउंटर पार्टी रिस्क, थर्ड करन्सी रिस्क अँड फोर्थ कंपायलन्स रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड करन्सी रिस्क, चलन धोका. तसंच बघा महाट्रान्सकोचे अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर आहेत. इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिले आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13. वन ऑफ द अर्लिएस्ट युजेस ऑफ वॅर इन फायनान्शियल मार्केट यूज. बघा वित्तीय बाजारात वॅरच्या सुरुवातीच्या काळातील उपयोग कोठे झाले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोकियो स्टॉक एक्सचेंज, सेकंड न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, देन फ्रँकफुर्ट एक्सचेंज अँड फोर्थ लंडन स्टॉक एक्सचेंज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. ओके. नेक्स्ट 14. अ मल्टीडायमेन्शनल कंपनी दॅट लॉज पेटेंट राईट इन होस्ट कंट्रीज फेसिंग. परदेशात पेटेंट अधिकार गमावणारी बहुराष्ट्रीय कंपनी कोणत्या धोक्याला सामोरी जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेशनल रिस्क, सेकंड पॉलिटिकल रिस्क, थर्ड स्ट्रॅटेजिक रिस्क अँड फोर्थ करन्सी रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पॉलिटिकल रिस्क, राजकीय धोका. नेक्स्ट 15. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सजेस्टेड मिटिगेशन मेथड फॉर काउंटर पार्टी रिस्क. खालीलपैकी काय प्रतिपक्ष धोका कमी करण्याचा मार्ग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हर कमिटिंग टू अ सिंगल ग्रुप, सेकंड यूजिंग इन्शुरन्स, थर्ड रिव्ह्यूइंग क्रेडिट लिमिट अँड फोर्थ कंडक्टिंग ड्यू डिलिजन्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओव्हर कमिटिंग टू अ सिंगल ग्रुप, एका गटावर जास्त अवलंबून राहणे, इज नॉट सजेस्टेड मिटिगेशन मेथड. नेक्स्ट 16. वॅर ॲज्युम विच टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन फॉर रिटर्न. वॅर परताव्यासाठी कोणत्या प्रकारचे वितरण गृहीत धरते? तर बघा ऑप्शन आहे एक्सपोनेन्शियल, नॉर्मल, बायनॉमिनल अँड पॉइझन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सामान्य मीन्स नॉर्मल. नेक्स्ट 17. द झेड स्कोर इन वॅर कम्प्युटेशन रिप्रेझेंट. वॅरमध्ये झेड स्कोर काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द प्राइस टू अर्निंग रेशिओ, second the number of standard deviation from the mean, third the inflation rate and fourth capital gearing ratio. The correct answer is second the number of standard deviation from the mean, सरासरी पासून किती प्रमाणित विचलन. Next 18. A company expanding into highly regulated industry without proper compliance preparation phases. योग्य तयारीशिवाय अधिक नियमन असलेल्या उद्योगात प्रवेश करणारी कंपनी कोणत्या धोक्यात असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॅटेजिक रिस्क, सेकंड कंपायलन्स रिस्क, थर्ड फायनान्शियल रिस्क अँड फोर्थ ऑपरेशनल रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंपायलन्स रिस्क, अनुपालन धोका. नेक्स्ट 19. इफ अ फॉरेन गव्हर्नमेंट कॉन्फिसिकेट ऑफ युअर कंपनी फॅक्टरी इट इज अन एक्झाम्पल ऑफ. परदेशी सरकार कंपनीचा कारखाना जप्त केल्यास तो कोणत्या धोक्याचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेशनल रिस्क, सेकंड करन्सी रिस्क, थर्ड लिक्विडिटी रिस्क अँड फोर्थ पॉलिटिकल रिस्क. करेक्ट आन्सर आहे फोर्थ पॉलिटिकल रिस्क, राजकीय धोका. नेक्स्ट 20. अ कंपनी मिस्टेकली ट्रान्सफर 10 lakh इन्स्टेड ऑफ 1 lakh ड्यू टू ह्युमन एरर. धिस इज. मानवी चुकीमुळे कंपनीने 1 लाख ऐवजी 10 लाख पाठवल्यास तो धोका कोणता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॅटेजिक रिस्क, सेकंड ऑपरेशनल रिस्क, थर्ड कंपायलन्स रिस्क अँड फोर्थ फायनान्शियल रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑपरेशनल रिस्क, कार्यकारी धोका. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट लाईकली ट्रिगर अ करन्सी रिस्क. खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे चलन धोका निर्माण होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेंजेस इन प्रोडक्ट डिझाईन, सेकंड नॅचरल डिझास्टर, थर्ड फिक्स रेट डिबेंचर रिस्ट्रक्चरिंग अँड फोर्थ प्रोडक्ट रिकॉल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्तीमुळे. नेक्स्ट 22. वॅर हेल्प सेट ट्रेडिंग लिमिट बाय एस्टिमेटिंग. वॅर कशाचे मोजमाप करून ट्रेडिंग मर्यादा ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिक्विडिटी पोझिशन, सेकंड रोस्ट केस लॉसेस अंडर नॉर्मल कंडिशन, थर्ड इंटरेस्ट रेट स्प्रेड अँड फोर रेग्युलेटरी कॅपिटल. करेक्ट आन्सर आहे सेकंड रोस्ट केस लॉसेस अंडर नॉर्मल कंडिशन, सामान्य परिस्थितीत कमाल तोटा.
नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज करन्सी रिस्क एक्सपोजर. खालीलपैकी काय चलन धोका वाढवत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्पोर्टिंग रॉ मटेरियल, सेकंड रिसिविंग पेमेंट इन फॉरेन करन्सी, थर्ड पेइंग एम्प्लॉई इन लोकल करन्सी अँड फॉर होल्डिंग असेट इन फॉरेन मार्केट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पेइंग एम्प्लॉईज इन लोकल करन्सी. स्थानिक चलनात कर्मचारी वेतन. देर इज नॉट अ इन्क्रीज इन करन्सी रिस्क एक्सपोजर. नेक्स्ट 24, द कॉन्फिडन्स लेवल मोस्ट कॉमनली यूज इन कॅल्क्युलेटिंग वॅर इज. व्यार मोजताना सर्वाधिक वापरली जाणारी विश्वास पातळी कोणती. तर बघा ऑप्शन आहे 50%, 75%, 95%, 33%. तर करेक्ट आन्सर आहे 95% व्यार. नेक्स्ट 25, विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट लाइकली टू इंडिकेट अ बिल्टअप ऑफ काउंटर पार्टी रिस्क. खालीलपैकी काय प्रतिपक्ष धोका वाढवतो असे मानले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्सॉल्वन्सी, सेकंड होस्टाइल फॉरेन गव्हर्नमेंट ॲक्शन, सेकंड रिलायबल पेमेंट हिस्ट्री अँड फोर्थ फेल्युअर टू ऑब्टेन फायनान्सिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिलायबल पेमेंट हिस्ट्री. विश्वासार्ह देह इतिहास जो आहे तो बिल्डअप काउंटर पार्टीमध्ये सगळ्यात कमी मानला जातो. तसंच बघा PDF अवेलेबल आहे अकाउंट्स ऑल इन वन, LDC मॉक टेस्ट, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग, अकाउंट्स रिव्हिजन आणि प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युला बेस्ड MCQ PDF. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.